प्रियंका शंकरनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील पात्र लाभार्थ्यांसाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत अनुदेय असलेले अन्नधान्य मोफत वितरित करण्यात येत आहे। शिधापत्रिका धारकांनी महिन्याच्या 1 तारखेपासून धान्याचा लाभ घ्यावा। मागे मार्च महिन्याची शिधावस्तू वाटपाचे परिणाम याप्रमाणे आहेत। प्राधान्य गट प्रति व्यक्ती 1 किलो गहू व 4 किलो तांदूळ, तर अंत्योदय गटास प्रति शिधापत्रिका 10 किलो गहू व 25 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे। अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी 20 रुपये प्रति किलो दराप्रमाणे 1 किलो साखर देण्यात येणार असल्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर यांनी कळविले आहे। शंकरनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। मनोज जरांगे यांचा निषेध केला। या चुकीच्या माहितीचा खुलासा करून पत्रपरिषदेत पत्रकारांना सकल मराठा समाजाच्या वतीनं खरं काय आहे हे सांगण्यात आलं। मराठा समाजाचा लढा खऱ्या अर्थाने लढणारा लढवय्या मनोज जरांगे आहे। कटकारस्थान करून सत्ताधारी आमच्या नेत्याला बदनाम करण्याचा डाव रचत आहे। मात्र सकल मराठा समाज सदैव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून त्यांच्या लढ्याला नागपूरच्या सकल मराठा समाजाचा पाठिंबा आहे, असं पत्रपरिषदेत प्रकाश खंडागळे यांनी पत्रकारांना सांगितलं। ते पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक विशेष करून नागपुरातील स्वतःला मराठा म्हणून मिरवून नेणारे हे भाजपचेच कार्यकर्ते आहेत, असाही आरोप केला। आमचे नेते जरांगे पाटील यांना कुठलाही धक्का लागला तर सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार व देवेंद्र फडणवीस राहणार, असं सकल मराठा समाजाचे नेते प्रकाश खंडागळे यांनी पत्रकारांना सांगितलं। शंकरनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। नागपूर येथील कमलाकार शामरावजी उतखेडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री उतखेडे आशीर्वाद नगर येथील त्यांच्या मालकीच्या इमारतीत 9 वर्षांपूर्वी शासकीय वसतिगृहाकरिता भाड्याने दिलं होतं। ही इमारत जुलै 2023 ला खाली करण्यात आली। तेव्हापासून त्यांच्याकडे प्रलंबित भाडे व इलेक्ट्रिक बिल बाकी आहे। यावर कित्येकदा निवेदन दिली असता याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। कमलाकर आणि त्यांच्या पत्नी आजपर्यंत समाज कल्याण कार्यालयाकडे थकीत भाड्यासाठी 13 स्मरणपत्र दिलं, परंतु त्यांचे काहीच उत्तर आलेलं नाही। ते स्वतः 20 ते 25 वेळा कार्यालयामध्ये भाड्याकरिता गेले असता कार्यालयातून त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाली। कुणीही समाधानकारक उत्तरं दिली नाही। 23,59,000 रुपये भाडे तर 61,000 रुपये इलेक्ट्रिक बिल बाकी आहे। त्याकरिता या पीडित दाम्पत्याने पत्र परिषदेत धाव घेतली। 6 जून 2023 ला पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये कोटेशन पण दिलं होतं दवाखान्याचं, तरी त्यांनी मला पैसे दिले नाही। ती तारीख आहे 7 जून। आजची बघा तुम्ही, आता फरवरी महिना आला, म्हणजे 6 महिने 8 महिने झाले आणि याच्यामध्ये हे त्यांचं पत्र आहे की मला एवढा खर्च येणार आहे, तरी पण त्यांना कोणत्याही प्रकारचा घाम येत नाही आणि कोणत्याही प्रकारचं मला ते कोणत्याही प्रकारचं उत्तर येत नाही। मला आजच आम्ही गेलो होतो तेव्हा ते म्हणाले तुमच्याकडे 60,000 बाकी आहे, आपले 60,000 बाकी आहे, त्याचं बिल माझ्याकडे आहे आणि ते म्हणतात टाईम बघू, त्यानंतर आपण बघू। कोणत्याही प्रकारचं फायली देत नाही, कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही। क्लर्ककडे गेलो काही ते आतापर्यंत मी त्यांना असे 13 स्मरणपत्र क्रमांक आता त्यांना दिले। सगळ्यात पहिली तारीख होती 18/4/2023 आणि शेवटची तारीख होती प्रत्येक 2-2 8-8 दिवसांनी त्यांना भेटायला येतो, पण कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर निर्णय घेत नाही आणि नंतर देतो एवढंच म्हणतात। शंकरनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये 2ऱ्या क्रमांकाची स्थापित क्षमता असणाऱ्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राने 0 डिसअलाउन्सचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करीत उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य उपयोग करीत कार्यक्षमता वाढीसह नवीन उच्चांक गाठले आहेत। कोराडी वीज केंद्र कार्यान्वित झाल्यापासून माहे फेब्रुवारी 2024 मध्ये महत्तम मासिक MERC भारांक 86.00% तसेच महत्तम मासिक CEA भारांक 86.58%चा नवा उच्चांक गाठला आहे। 660 मेगावॅटचे 3 संच कार्यान्वित झाल्यापासून माहे फेब्रुवारी 2024 मध्ये महत्तम मासिक MERC भारांक 86.01% तसेच महत्तम मासिक CEA भारांक
86.65% नवा उच्चांक गाठला आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर पी अनबलगन यांनी कोराडी औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता विलास मोडघरे आणि टीम कोराडीचे विशेष कौतुक आणि अभिनंदन केले आहे। महानिर्मिती वरिष्ठ व्यवस्थापनाचं नियमित सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे तसेच कोराडी टीमच्या परिश्रमामुळे ही फलश्रुती झाल्याचं मोडघरे यांनी सांगितलं। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। भारतीय रेल्वेच्या नागपूर विभाग कळंबा स्थानकाजवळील पुलावरील बेड ब्लॉक बदलण्याचे कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले। ब्रिज गर्डर बेसची संरचनात्मक अखंडता वाढवण्याच्या उद्देशाने हे अनोखे आणि आवश्यक दुरुस्तीचे काम रेल्वेच्या कामकाजाची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी परिश्रमपूर्वक पार पाडण्यात आलं। हा रेल्वे पूल नागपूर मंडळातील नागपूर आमला विभागातील तिनखेडा आणि कळंबा विभागादरम्यान वसलेले मागील वर्षी नियमित तपासणी दरम्यान आढळलेल्या तुटलेल्या पुलामुळे महत्त्वपूर्ण दुरुस्तीचे काम करण्यात आलं। सावधगिरीचा उपाय म्हणून आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत ट्रेनचा कमाल वेग 130 किलोमीटर प्रति तास ऐवजी 90 किमी प्रति तास इतका मर्यादित ठेवून वेगावर निर्बंध लावण्यात आलं। ये जो लाइन है ये है नागपुर से इटारसी की मेन लाइन है। इस पे गाड़ियों का यातायात सेवाएं बड़ी हैवी हैं और इस पर पहले जब ये दरारें पाई गई तो हमें ये रियलाइज़ हुआ कि इधर गाड़ी यातायात सेवाएं नहीं रोक सकते, सिर्फ हमने मंद गति पर ये कार्य की प्लानिंग करी। दूसरी चीज़, इधर काम करने के लिए जो जगह थी बड़ी कम थी, तो जो मेथड स्टेटमेंट जो बनाई गई इस कार्य को करने की, एक मंद गति के स्पीड पे काम करने की और दूसरा रिस्ट्रिक्टेड स्पेस के हिसाब से बनाई गई। तो इसमें करीब करीब 4 महीने तक हमें लगे इसकी प्लानिंग फाइनल करने में, पूरी मेथड स्टेटमेंट बनाने में। मेथड स्टेटमेंट के साथ साथ पैरेलली हमने काफ़ी सारे कार्य ऑन रखे क्योंकि इस पर दरारें पड़ गई थी और ये ब्रिज में कुछ भी हो सकता है, इसलिए हमने इसको जल्दी करने के लिए पैरेलली काफ़ी सारी चीज़ें शुरू कर दी। जैसे कॉन्ट्रैक्ट भी हमने प्लान करा और उस कॉन्ट्रैक्ट के चलते हमने इवन एजेंसीज जो यहाँ की हैं, क्योंकि ये कार्य बड़ा यूनिक है तो लोगों को इसके बारे में पता नहीं था, तो हमने कॉन्ट्रैक्टर्स को भी बुलाया, उनको समझाया कार्य कैसे करना है। उसके बाद ओपन कॉम्पिटिटिव बिडिंग में लोग आए। इसमें जो एजेंसी आई वो पहले भी यहाँ पे काम कर चुकी है, इसी टाइप का काम, सिमिलर नेचर ऑफ वर्क कर चुके हैं, तो उसको बुला के हमने समझाया और कार्य 9 जनवरी 2024 से इसको लिया गया है और आज ये कार्य पूरा हो चुका है। परिस्थितीची गंभीरता ओळखून मुख्यालय आणि विभागीय टीमने सहकार्य केलं आणि पुलाच्या साईटला अनेकदा भेट दिल्या। कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था नागपूरमधील सर्वोत्तम फॅशन डिझायनिंग कोर्सेस। तुम्हाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे का? तुम्हाला स्वतःची फॅशन डिझायनर म्हणून ओळख निर्माण करायची आहे का? तर मग तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या फॅशन डिझायनिंग कोर्सेस मध्ये प्रवेश निश्चित करा। 6 महिने आणि 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स। प्रख्यात फॅशन डिझायनर शुभांगी गोस्वामी यांच्याकडून प्रशिक्षण। नवीनतम फॅशन ट्रेंडचे शिक्षण, व्यावहारिक प्रशिक्षणावर भर। या अभ्यासक्रमात नऊवारी, ब्लाउजचे प्रकार, वन पीस, ब्लॉक पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, कॅड म्हणजेच डिजिटल डिझायनिंग, जेंट गार्मेंट, डिझायनर ड्रेसचे वेगवेगळे प्रकार, साधा सलवार, पंजाबी ड्रेस आणि ड्रेपिंग। प्रवेश फी 6 महिने अभ्यासक्रमाकरिता 7,000 आणि 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाकरिता 15,000। आजच संपर्क साधा आणि आपले नाम नोंदवा। तुलसी प्रेरणादायी बहुउद्देशीय सेवा संस्था, धन्वंतरी नगर, वंजारी भवनाच्या मागे, उमरेड रोड, नागपूर।